नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर आज बघा, सकाळपासूनच आज सकाळपासूनच शूट केलेला होता मी व्हिडिओ. आणि म्हणजे सकाळी उठल्यानंतर घरातले कामं वगैरे आवरले, म्हणजे नाश्ता वगैरे झाला, स्वयंपाक वगैरे माझं राहिलेलं होतं. पण मला लावायची होती केसाला मेहंदी. तर मग मी नेहमी जे आहे तर मेहंदी लावत होते, पण ह्यावेळेस जो आहे तर म्हणलं आपण कलर जो आहे तर कलर मी ट्राय करणार होते. तर त्याच्यामुळं मी जो हा कलर आहे तर हा ब्राऊन आहे, याचा शेड. तर मी हे कलर मागवलेला होता. म्हटलं आपण जे आहे तर केस माझे खूप ड्राय झालेले होते. तर मी नेहमीप्रमाणे आपली मेहंदीच वापरायचे, पण खूपच असे केस पण पांढरे झालेले होते. म्हणून म्हणलं आपण हा जो कलर आहे तर कलर मागवलेला होता, म्हणलं आपण हा कलर जो आहे तर हा ट्राय करून बघूया. म्हणजे मी पार्लरमध्ये गेल्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही कलर वापरा, मेहंदी वापरू नका. म्हणून म्हटलं आपण आता कलर वापरून बघूया. आता पहिल्यांदाच कलर वापरत होते, त्याच्यामुळं आपल्याला काही क्वांटिटी पण कळणार नव्हती. पण त्याच्यात म्हणजे पूर्ण लिहिलेलं होतं की समप्रमाणामध्ये घ्यायचं. तर मग आता आपल्या केसाला किती लागणार, तर त्याच्यामुळं मग मी अगोदर हे जे आहे तर दोन्ही जे लिक्विड आहे तर मग हे केलेले आहे, दोन्ही समप्रमाणामध्ये घेऊन मिक्स करून घेऊया म्हणलं. आणि मग नंतर लावायला सुरुवात करू. कमी जर पडली तर आपण परत आपण त्याला मिक्स करून घेऊया. आता हा जो कलर आहे तर मी पहिल्या वेळेस ट्राय करत होते, म्हणजे त्या कलरसोबतच बघा ब्रश पण आलेला होता, त्याच्यासोबतच आलेला होता ब्रश. पण मग मी काचेचा एक बाऊल घेतला आणि कसं दुसऱ्या भांड्यामध्ये काढलं तर मग ते कलर लागतो त्याला, आणि काचेच्या याच्यामध्ये कसं धुवून टाकलं की निघून जातं. म्हणून असं मग मी काचेच्या बाऊलमध्ये घेतलं, असं मिक्स करून घेतला. बघा हा कलर पूर्ण मिक्स करून घेतला आहे. आणि आता केसांना लावायचा आहे. तर हे बघा पूर्ण म्हणजे केस जे आहे तर असे पांढरे झालेले होते माझे. आणि मी हेअर कट पण करून आलेले होते आणि नंतर चालू होतं माझं कलर लावणं. तर माझी मुलगी जी आहे तर ती मला कलर लावून देत होती, आणि गावाला पण जायचं होतं, त्याच्यामुळं मग ती म्हटली की कलरच लावून देते तुला. मग ती कलर लावून देत होती. आणि आता इतकं ऊन पडू लागलं आहे, इतकी गरमी होती आहे, खूपच गरमी होती आहे. आणि हा कलर जो आहे तर 15-20 मिनटं जरी ठेवला, 10-15 मिनटं जरी ठेवला केसाला तर छान कलर येऊन जातो. आणि माझे जे आहे तर असे पूर्ण केस आहे तर मागच्या साईडनं पण पूर्ण पांढरे झालेले होते. आणि अशी मेहंदी लावल्यामुळं काय होत होतं, केस पण अशी तुटू लागले होते, म्हणजे अर्धे तुटत होते केस. तर म्हणलं आपण आता हे लावल्यानंतर म्हणे की तुटत पण नाही आहे कलर वापरल्यानंतर. माझी मेहंदी लावून झाली, स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झाले. आणि हे बघा आता इतक्या उन्हामध्ये मी बाहेर निघालेले आहे. तर आता वाजलेले आहे बघा 2:30, आणि खूप ऊन आहे, इतकं ऊन आहे बाहेर, तर बाहेर पण निघावं वाटत नाही. आणि अशा उन्हामध्ये मी जे चाललेले आहे बघा, तर एवढ्या उन्हामध्ये चालले. तर आमच्या इथं पार्किंगमध्ये खाली काम चालू आहे बघा, 2 BHK चालू आहे बांधकाम करणं. तर त्याच्यासाठी फरशी आणायची होती, आणि मी त्यांना बोलले होते की मी येत नाही आहे, तुम्ही जा. पण ते म्हणले नाही, चाल फरशी चॉईस करण्यासाठी. तर इथं आम्ही आलेलो आहे बघा. आता इथं चालू आहे कुठली घ्यायची, कुठली स्टाईल आपल्याला चांगली वाटेल तिथं. आणि माझं जे चालू होतं तर पहिली जी घरामध्ये आहे तर त्याला अशी मॅच झाली पाहिजे, तशी आपण बघूया. आता इथं मला पहिली जी आहे तशी मिळालेली होती, इथं होती तशी लावलेली स्टाईल तिथं. तर विचारलं तर ते म्हणे याच्यामध्ये स्टॉक नाही आहे, तुम्हाला पूर्ण जेवढी पाहिजे तेवढी भेटणार नाही म्हणे त्याच्यामध्ये. आणि खूप मोठी दुकानं होतं, म्हणजे मग तिथं आम्ही पूर्ण याच्यात फिरून बघितलं की आपल्याला कुठली घ्यायची आहे आणि कोणची चांगली पडती आहे, म्हणजे रेट पण आपल्याला रिजनेबल पाहिजे होते. आणि हे जे दुकान आहे तर इथालचे रेट पण असे होलसेलमध्येच आहे.
ही बघा खाली पण टाकलेली होती आणि वरती पण अशी लावलेली होती. तर मग आपल्याला त्याच्यामधला जो आहे, तर पहिला जो आहे माझ्याकडं जी घरामध्ये जी आहे स्टाईल लावलेली, तर त्याच्यामध्ये हा कलर जो आहे तर एक याची त्याच्यामध्ये मॅच होत होती. तर म्हटलं ही सेम होती ती, म्हणजे काहीच फरक नव्हता. तर आम्ही त्यांना म्हणत होतो की आम्हाला 2-3 दिवसांना होईना तीच आणून द्या, पण ते नाही बोलले. ते म्हणे की आता मिळणार नाही म्हणे, ती एकच बॉक्स आहे, तो 2 बॉक्स आहे म्हणे. तर आम्ही गॅलरीत टाकण्यासाठी मग तेच बॉक्स चॉईस केले. मॅटमध्ये आहे ते, आणि हे जे आहे तर मग हॉलमध्ये याच्यामध्ये अशी ग्लॉसीमध्ये घेतलेली आहे, आणि गॅलरीमध्ये जे आहे तर थोडी मॅट घेतलेली आहे, कारण की आपले पाणी वगैरे सांडतं तर मग पाय घसरण्याची शक्यता असते, म्हणून मग गॅलरीमध्ये अशी मॅट घेतली. त्याच कलरमध्ये घेतली, अशी व्हाईटमध्ये. आणि याच्यामध्ये जे आहे हॉलमध्ये बेडरूममध्ये याच्यामध्ये अशी ग्लॉसी घेतली. बाथरूमसाठी जे आहे बघा, तर मग इथं चालू होतं आमचं बघणं बाथरूमसाठी कोणची घ्यायची आहे ते. तर बाथरूमसाठी ही चॉईस केली आहे. 2 बाथरूम आहे त्याच्यासाठी ती चॉईस केली. आणि आम्ही 2:30 वाजता गेलो होतो, तर घरी यायला बघा 6 वाजले. आणि मग 6 वाजता आल्यानंतर मग चहा प्यायचं मन झालं, की आता एवढं ऊन असताना तरी पण चहाची सवय असल्यामुळं मला 5-5:30ला चहाच लागतो. म्हणजे शरबत वगैरे जरी घेतलं तरी पण मग चहा घेतल्याशिवाय हेच होत नाही आहे. म्हणून मग माझं चहा बनवणं चालू होतं. तर म्हणलं आपण आता आज काय करू, असं थोडासा वेगळा चहा बनवून बघू. अगोदर साखर टाकली मी त्याच्यामध्ये, पण पातेलं खूप गरम झालेलं होतं, त्याच्यामुळं लगेच मी त्याच्यामध्ये चहा पावडर टाकली, तर लगेच चहा पावडर जळायला लागली. मग मी पूर्ण साखर पण नाही वितळून दिली, थोडीशी केचं वितळली होती, कारण की पातेलं खूप गरम झाल्यामुळे ना ते चहा पावडर पण त्याच्यात जळू लागली. मी लगेच त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलं. आणि चहा जी आहे तर कोणी घेणार नव्हतं, माझ्यासाठीच मलाच 1 कप चहा बनायची होती. आणि मग नंतर त्याला असं मिक्स करून घेतलं. आणि अशी पितळाच्या पातेल्यामध्ये अशी चहा जर बनवली ना, म्हणजे खूप छान टेस्ट पण येते. म्हणजे मी पहिल्यांदा बनवून बघितली, पण खूप छान चहा झाला होता हा. मी त्याच्यामध्ये अद्रक वगैरे टाकली. आणि आता असं जे हे होतं आहे अशी मिक्स करून घ्यायची, छानपैकी अशी उकळू द्यायची. तर माझा आजचा दिवस असा गेला आहे बघा. दिवसभर अशी धावपळ म्हणजे चालूच राहते, ऊन असताना बी. आणि जेव्हापासून काम चालू आहे तेव्हापासून तर कसलाच, म्हणजे दुपारी पण पूर्ण दिवस बिझी असतो. आता हा मी चहा बनवला आणि मग मी चहा घेणार आणि नंतर संध्याकाळच्या आता स्वयंपाकाला लागणार आहे. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल जे आहे तर धन्यवाद. तोपर्यंत अशाच नवीन अजून एक व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत सर्व माझ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ.